आम्ही सगळे आता शेताकडे चाललोय हे साकटा आणि करंजाचं पानं घेऊन. तर चला, आधी कुणाचं लागतंय? ही आमची ऊसाची शेती आहे आणि माझ्या हातात हे साकट दिसत असेल तुम्हाला. आणि हे जे आहे हे भोपळ्याचं पान आहे, तर हे ना आम्ही असं हे आम्ही शिंपडण्यासाठी वापरतो. तर हे जे साकट आहे, खरं तर आज पौर्णिमा आहे, तर आमच्या इकडे याला साकट्याची पौर्णिमा असं म्हणतात. आणि हे जे साकट आहे हे कसं असतं की अनंत चतुर्थी दिवशी गावातली लोक प्रत्येकाच्या घरी जाऊन आपलं जे नाचण्याचं पीठ असतं ते गोळा करतात आणि मंदिरामध्ये नाचण्याचं पीठ आणि अळूच्या पाण्याचं असं हे साकट तयार केलं जातं. आणि ते मग प्रत्येक जण तिथून घेऊन येतं आणि आपल्या आपल्या शेतात असं शिंपडतं. जे आपल्या शेताचं म्हणजे जे धान्य आहे जे आपण लावलेलं आहे ते चांगलं यावं आणि त्याचं रक्षण व्हावं असं. तर आज साकट्याची पौर्णिमा आहे, तर मी पण आलीये. पप्पांनी मला पाठवलंय, मला आणि आमच्या जगदीश दादांना. तर हे आमचं जे ऊसाची शेती आहे तिथं मी आता शिंपडते भोपळ्याच्या पानानं. एक 2 ते 3दा शिंपडायचं. आणि हे जे करंजाची फांदी आहे ती आम्ही आता इथे लावणार आहे. चला, झालं. असं प्रत्येक शेतात करायचं. आता इथून मी नाचण्याच्या शेतात जाणार आहे, परत भाताच्या शेतात जाणार आहे.